मित्रांनो, मी कुणाल भोपळे, भारतीय उन्नत किती या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण हा जो क्रॉम्प्टनचा जो पंप आहे त्याचा रिव्ह्यू आणि त्याचा अनुभव विचारणार आहोत शेतकऱ्याला। आता मी जेवढे पंप पाहिलेले त्याच्यापैकी मला ह्याचं मटेरियल पण चांगलं वाटलेलं आहे। याचं जे वायर आहे, वायर पण चांगलं आहे आणि हे जे वरचं मटेरियल दिलेलं आहे हे सगळं मटेरियल हेवी मटेरियल दिलेलं आहे त्यांनी। इथं ह्या वायरची पण क्वालिटी चांगली दिलेली आहे त्यांनी, पाईपची पण क्वालिटी चांगली दिली आहे, सर्व्हिस पण यांची क्रॉम्प्टनची चांगली आहे। आणि हे पहा इथं व्यवस्थित फिटिंग केलेली त्यांनी इथं अर्थिंगसाठी मोटरीला। आणि मागं पण जो अर्थिंगचा पाईप बसवलेला आहे तो पण व्यवस्थित बसवलेला आहे। इथं व्यवस्थित ह्याच्यावर झाकण लावलेलं आहे आणि त्या पट्ट्या पण व्यवस्थित लावलेल्या आहेत आणि बॉक्स फिटिंग पण याला व्यवस्थित केलेली आहे त्यांनी। दुसऱ्या कंपन्या एवढं व्यवस्थित फिटिंग करत नाही, सर्व्हिस देत नाहीत। आणि हे जे मटेरियल आहे सौर प्लेटचं ते पण मटेरियल एकदम जबरदस्त क्वालिटीचं आहे। आता हे पंप इथं चालू आहे, इकडे या क्रॉम्प्टनचा पंप आहे, आता इथं चालू आहे। हे सगळं दाखतं याच्यावर, मोटर 3 HP ची आहे, पूर्ण डेट वगैरे पण दाखवते किती तारीख आहे, आज 11 तारीख आहे। सगळी टोटल डिटेल आहे इथं। पूर्ण ऑटोमॅटिक सेटिंग आहे, याला ऑन ऑफ साठी बटन आहेत आणि इथं एक बटन आहे ऑन ऑफ साठी। हे पहा इथं हे बटन बंद चालू जर केलं तर पंप पण बंद चालू होतो। हा जो वायर आहे तो वायरला पण व्यवस्थित फिटिंग दिलेली आहे। इथं पहा इथं पाईपाची फिटिंग दिली यांनी, तर हे एक चांगलं काम केलेलं आहे। PVC पाईपाची फिटिंग दिलेली याला, चांगल्या क्वालिटीचा पाईप दिलेला आहे। त्यानंतर इथं काही ठिकाणी हे कवर दिलेले आहेत वायरला आणि हे वायर जे बसवलेले आहे मोटरीला तर त्याची पण क्वालिटी चांगली दिलेली आहे। 3 HP चा पंप बसवलेला आहे इथं विहिरीमध्ये। आणि आता आपण पाहू की पाणी किती मारतोय पंप। प्लेटची पण क्वालिटी आता आपण पाहू कशी आहे प्लेट। याला ज्या प्लेट आहेत 3 HP ला तर 6 प्लेट दिलेल्या आहेत त्यांनी, वर 3 प्लेट आहेत आणि खाली 3 प्लेट, 6 प्लेट दिलेल्या आहेत। आणि याची क्वालिटी पण एकदम जबरदस्त क्वालिटी वाटली, चांगली क्वालिटी वाटलेली आहे। आणि आता पाणी पाहू किती चालतंय आपण तिकडं। 3 HP चा पंप आहे आणि पाणी पहा पूर्ण पाईप भरून पाणी चालतंय याच्यामध्ये पहा। आणि वर आभाळ पहा, सूर्यप्रकाश खूप कमी आहे, पूर्ण आभाळ आलेलं आहे, उन्हाचं प्रमाण एकदम कमी आहे आणि कमी उन्हात पण पंप चांगला चालतो। दुसरे पंप मी अजून तरी पाहिले नाही की एवढ्या ढगाळ वातावरणात कोणता पंप एवढ्या चांगल्या प्रकारे चलत असेल म्हणून। ते पहा सूर्य पहा एकदम कमी सनलाईट आलेली आहे, उजेड एकदम कमी आहे। पाण्याचं प्रेशर पण चांगले आहे, पाण्याचं प्रेशर विहिरीवर टाकलेला पाणी पण चांगलं मारत आहे। आता आपण शेतकऱ्याला विचारू की याची क्वालिटी त्यांना कशी वाटली म्हणून आपण शेतकऱ्याचा पण अनुभव घेऊ। राम राम मामा। राम राम। नाव सांगा तुमचं? कैलास आसाराम खेळकर, गाव किल्लेखेड, तालुका गेवरा जिल्ह्यात। कोणत्या योजनेतून घेतलेला आहे पंप? कुसुम सोलारमध्ये। किती HP चा आहे? 3 HP चा आहे। हा विहिरीवर बसवलेला ना? हो विहिरीवर। तर ढगाळ वातावरणात चालतंय का? आज सर्व दिवसभर ढगाळ वातावरण, असं मोठं पाणी मारते आज सध्याला। हे बघा इथं ढगाळ वातावरण आहे, पूर्ण सूर्यप्रकाश पण एकदम कमी आहे आणि ढगाळ वातावरणात पण मोटर पाणी मारती। तर तुम्हाला काय वाटतं दुसऱ्या शेतकऱ्यांनी पंप निवडावं काय? दुसऱ्या शेतकऱ्यांनी आता आम्ही तर आमच्या जवळपास जेवढे आहेत का, जेवढे नवीन पैसे भरलेले ते पैसे भरायला आम्ही दातकीर पाटलाकडे भरायला सांगितलं बरं का। बरं दातकीर पाटलाकडे आमचे महेश दातकीर आहे का, हां त्यांच्याकडे भरलेले, तर त्यांच्याकडे सांगितलं की क्रॉम्प्टनचं तुम्ही घ्या म्हणून। बरं आणि भरलेत जेवढे भरलेत का तेवढे क्रॉम्प्टन कंपनीचेच भरले आता। सोलार प्लेटची क्वालिटी कशी वाटली तुम्हाला? एकदम नंबर 1, पाईप एकदम हार्ड, सगळं हेवी सामान आहे क्रॉम्प्टन वाल्याचं। आणि फिटिंग ते व्यवस्थित बघायचं काम नाही, पुन्हा व्यवस्थित फिटिंग करून दिले। बरं बरं। कंपनीची सर्व्हिस कशी आहे? सर्व्हिस आता आणखी काय सर्व्हिस आणखी पण जेवढे बसले तेवढं तर सर्व्हिस चांगली केली।
असं आहे का? थांबा थांबा, कट झालं व्हिडिओ बरं. हे पहा, पाणी पण चांगला मारतंय पंप, तुम्ही सिलेक्ट करू शकता. चांगली क्वालिटी आहे पंपाची, शेतकऱ्यांनी पण चांगला म्हणून सांगितलेला आहे पंप. 4:30 वाजलेच नाही.